आई शपथचं आमचं नाटकाचं ओपन होत होतं तरी 29 जुलैला आणि माझ्या बहिणीचा साखरपुडा होता 22 जुलैला. तर दीपक तेव्हा आमचं जमलं होतं, घरी एवढं माहिती नव्हतं. तर हा म्हणाला मी येतो आणि आमची रिहर्सल चालली होती रवींद्रला आणि दीपक अख्खा पावसात भिजून वगैरे आला होता आणि त्याच्या चप्पलात कोल्हापुरी चप्पल होत्या त्या अशा कर वाजणाऱ्या आणि त्याचं सगळं पाणी असं रेड 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 सगळीकडे. तर नानाने त्याला खूप झापलं होतं काय आहे असं वगैरे. तो गप्प बसून बाहेर बसला होता प्रेक्षकात आणि आमची रिहर्सल सुरू झाली आणि मी फक्त बॅकस्टेजला सांगितलं होतं की मला 4 वाजता सांगा कारण 5:30चा ताईचा साखरपुडा आहे माझ्या सख्या बहिणीचा. आमची सुरू झाली आणि घड्याळाकडे लक्षच नाही, तेव्हा काही मोबाईल वगैरे नव्हते. 5 वाजता माझ्या घरून खूप फोन यायला लागले. तर मला बॅकस्टेजवाला एक म्हणाला विद्याते हो तुमच्या घरातून रवींद्रला 4 फोन येऊन गेलेत, तुम्हाला जायचंय का कुठं. म्हटलं किती वाजले, त्यामुळे 5. म्हटलं बापरे. मला एकदमच हे झालं कारण अगदी 5:30चा तिचा साखरपुडा. नानाचं काहीतरी सोलोलोकी चालू होती आणि माझी एक्झिट झाली होती, नंतर माझी एंट्री होती. त्याचं झालं आणि मी एंट्री घेतली आणि हात वरती केला, म्हटलं प्रकाश मला जायचंय घरी. ग्रँड रिहर्सल चालू. नाना खूप चिडला, तो म्हणे काय पद्धत आहे का. म्हटलं सॉरी. मला रडायला लागलं कारण एकतर तेव्हा नाना आणि मी अगदीच 19 वर्षाची होते. म्हटलं नाही पण माझ्या बहिणीचं साखरपुडा आहे, मी सांगितलं होतं प्रकाशला. म्हणजे तुझा नाही आहे ना, जायचं नाही. मला आणखीन रडायला लागलं. प्रकाश म्हटलं मी नाही थांबणार, मी चालले म्हणून मी गेले, एक्झिट घेतली. दीपकनी बघितलं बाहेरून, तो आला पटकन बॅकस्टेजला. काय म्हटलं नाही आपण जाऊया. त्यांनी मोटरसायकल आणली होती, मग आम्ही तिथून मोटरसायकलवर पार्ल्याला आलो. फरार. आमचे हे आमची ही दर बुधवारी रात्री 8 वाजता पुन्हा प्रसारण दर शुक्रवारी दुपारी 2:30 वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर.